चला तर आज बनवूया अख्खा मसूरची भाजी. आता अख्खा मसूर बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. मी माझी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. भाजीला घरात काहीच नसलं तरी ऐनवेळेस तुम्ही ही भाजी बनवू शकतात. खायला अप्रतिम लागते. एकदा नक्की बनवून बघा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे मसूर घेतला आहे, भिजवलेला नाही आहे तो. स्वच्छ पाण्याने धुवून कुकरला 3 शिट्ट्या करून घेतल्या आहे त्याच्या छान. 3 शिट्ट्यांमध्ये तो छानपैकी असा मस्त मऊसूत शिजून तयार होतो. त्यानंतर भाजीची तयारी करूया. कांदा, टोमॅटो, लसूण खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे. कढीपत्ता, कोथिंबीर आणि 1-2 हिरवी मिरची. आता इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं, मोहरी टाकलं, कढीपत्ता, कोथिंबीर टाकली थोडीशी. नंतर त्यामध्ये टाकला कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ. कांदा छान सोनेरी रंगापर्यंत परतून घेतला आणि कांदा छान परतला की त्यामध्ये टाकूया बेसिक मसाले, हळद, लाल तिखट, काळा मसाला, हिंग आणि लसूण खोबऱ्याचं वाटण. आणि आपले हे बेसिक मसाले, पावडर मसाले जळू नये म्हणून त्यामध्ये अर्धाचा कप पाणी टाकलं आणि छानपैकी ही ग्रेव्ही शिजवून घेतली तेल सुटोस्तोवर. मसाला परतताना घाई करायची नाही. मसाल्यावरच आपल्या भाजीची चव डिपेंड असते. ग्रेव्हीला छानपैकी तेल सुटलं की त्यामध्ये जो शिजवून ठेवलेला मसूर होता तो टाकला आणि जेवढं पातळ किंवा घट्ट भाजी तुम्हाला पाहिजे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाका. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि तयार झाली आपली अख्ख्या मसूरची भाजी. एकदा अशा पद्धतीने अख्खा मसूर बनवून बघा. चवीला अतिशय सुंदर लागतो. भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत, फुलक्यांसोबत खूप छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि अशा साध्या सोप्या रेसिपींसाठी आणि माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.